सांगली कोल्हापूर रोडवरती गुप्ते हॉस्पिटल आहे आणि या गुप्ते हॉस्पिटलची लाईन म्हणून ओळखली जाणारी ही गणेश कॉलनी गल्ली नंबर 6 आहे. मॅडम आपलं नाव सांगा. नमस्कार, मी स्वप्नाली बारवाडे. अच्छा, मी इथं शेजारी राहते. माझ्या इथं शेजारी जो रिकामा प्लॉट आहे, बरेच वर्षापासून रिकामा प्लॉट आहे. शेजारी म्हणजे पाठीमागचा हा प्लॉट पाठीमागचा प्लॉट आणि तुमचं घर हे बाजूचं हे आहे. शेजारचं अच्छा, बाजूचं हा, घर आहे हा, आमचं. बर बर. तर इथं साधारणतः आम्ही गेल्या वर्षीपासून पावसाळ्यात सुद्धा तक्रार दिलेली की पाणी साठतंय म्हणून. हा. आणि पावसाळा नसला तरी सुद्धा इथं आमच्या इथं पाणी साठतंयच कंटिन्यू. पाठीमागच्या गल्लीचं पाणी इकडे सोडल्यामुळे बर कंटिन्यू आम्हाला डासांचा, उंदीर, परत साप तर कंटिन्यूच असतात. त्यामुळे बर. आम्हाला मुलांना बाहेर सोडणं म्हणजे धोकादायकच आहे बर. आता सध्या तरी. बर आणि ह्या गेल्या 15 दिवसाच्या मागे जेव्हा पावसाळा म्हणजे पाऊस चालू झाला, हा. कंटिन्यू 8 दिवस माझ्या घरात, स्वतःच्या माझ्या घरात 8 दिवस कंटिन्यू साप येत होते. बर. त्याचे व्हिडिओ, त्याचे फोटो सगळं काढून गेल्या वर्षी सुद्धा आम्ही आयुक्तांना पत्र दिलेलं. आता परवा पण गेल्या एप्रिलमध्ये 20 तारखेला मी त्यांना पत्र दिले. त्याच्याबरोबर फोटो वगैरे आम्ही सगळं जोडलेलं पण काय आहे. दखल घेतली नाही. कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. फक्त नोटिसा दिल्यात एवढंच आमच्या कानावर टाकतात ते. ठीक आहे ठीक आहे. मावशी तुमची काय समस्या? आमच्या घरात पाणी शिरतंय मटण बोला. मोठा. जेवला जेवलं मग मोठ्यानं बोला. पाणी शिरतंय, काय करायचंय? वास किती घनतय. आम्ही सगळी बर, घरात तुमचं आजारी घर आहे. कोणतं आहे? हा, हे पाणी साठले ते तुमच्या दारातच आलं होय. गेलेलं आहे. बर ते बर सगळे जण आम्ही घरात आजारी आहे. बर. मुलांना बाळांनो तुम्हाला काय त्रास वाटतो इथं? आमच्या घरात सारखं साप येतात. येतात साप. बर, मग तू बघितलं का स्वतः? बघितलं? तोंडानं सांग की. बघितल्यात. बघितलंय. तुझं नाव काय? परिणिती हेमंत बारवाडे. परिणिती. बघा साहेब, समस्या सांगली मिरज कोपरगाव शहर महानगरपालिकेमध्ये विविध प्रकारच्या आहेत आणि एवढ्या समस्याचा डोंगर गेली 15-20 वर्ष तटून काय याचं कारण नियोजन शून्य. नको तिथं पैसा घालणं, जर पैसा घातला तर योग्य रीतीने न घालणं, कोणत्याही टेक्निकल बाजू न करणं, नको त्याच्या हातात काम देणं, ठेकेदारांना कसं पाहिजे तसं काम करायला मुभा देणं, एस्टिमेट प्रमाणे काम न होणं याचा परिणाम सगळीकडे भोगायला मिळतो. असाच प्रकार आहे. या ठिकाणी जे पाणी साठतं ह्याच्या पलीकडच्या गल्लीमध्ये ज्या गटरी नाही आहेत आणि ज्या गटरी अर्धवट केल्या त्याच्यातून बाहेर पडणारं पाणी या मोकळ्या प्लॉटमध्ये साठतं. या मोकळ्या प्लॉट वाल्यावर आपल्याकडे जे काही कायदे आहेत त्या कायद्याचा उपयोग करून त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. त्याची जी होणारी स्वच्छता करायला लागणारी जी यंत्रणा लागणार आहे त्याचा खर्च तुम्ही त्याच्यावरती बोजा म्हणून लावू शकताय. तो तुम्हाला अधिकार आहे, पण का लावला जात नाही? या भागातल्या सॅनिटरी इन्स्पेक्टरना मी विनंती करतो की या लोकांची समस्या खूप वाईट आहे. पावसाळा चालूच आहे आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर साहेब आपण इथं यावं आणि हा प्लॉट स्वच्छ करावा, या मालकाला नोटीस लावा. तर मी तुम्हाला ही विनंती करतोय आणि तुम्ही ही विनंती मान्य कराल आणि या लोकांना या समस्यातनं दूर कराल अशी अपेक्षा धरतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.